चला तर खाताय ना, खातच राहिलं पाहिजे. आज आपण बघूया मसाले भात कसा बनवायचा. बऱ्याच वेळा तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा येत असेल, मलाही येतो. मसाले भात इज द बेस्ट ऑप्शन. नेहमीच इझी टू गो, इझी टू कुक. तर मसाले भात बनवायसाठी आपण आपल्या आवडत्या भाज्या धुवून चिरून घेऊ शकतो. इथे मी बटाटा, कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, लसूण आणि कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल ओतून आपल्या आवडीनुसार त्याला थोडं गरम होऊ द्या. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाका. ते थोडंसं तडतडलं, जिरे थोडे लाल झालं की त्यामध्ये कढीपत्ता टाका. कढीपत्ता भाजला की त्यामध्ये लसूण टाका. लसणाला थोडंसं भाजू द्या. लसूण टाकल्यानंतर त्यात तुम्ही थोडंसं ते फ्राय करून घ्या आणि त्यामध्ये मिरची टाका बारीक चिरलेली. आपल्या आपल्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही 2, 3, 4 मिरच्या चिरून टाकू शकता. इथे मी मिरच्या टाकल्या आहेत 4. त्यालाही मी छानपैकी भाजून घेते. अशा प्रकारे सगळं काही लालसर भाजलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकते. कांदाही लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा असा थोडासा भाजला की त्यामध्ये मी टोमॅटो टाकला आहे. आता हे सगळं मिश्रण मस्तपैकी मिक्स करून लालसर होईपर्यंत भाजू द्यायचं आहे. त्यामध्ये मी एक बटाटा पण टाकलेला आहे. मसाले भातमध्ये बटाट्याची वेगळीच टेस्ट येते. अशा प्रकारे मी एक बटाटा टाकला आहे कट करून. हे सगळं आता छानपैकी भाजून घेऊया. त्यामध्ये मसाले टाकूया. एक मी थोडासा घरचा मसाला टाकला आहे, पोडा मसाला. त्यामध्ये जिरेपूड टाकले आहे. त्यानंतर इथे मी हळद टाकली आहे चिमूटभर. आणि चवीनुसार मी इथे मीठ टाकले आहे. आता हे सगळं वाटण एकजीव करून छानपैकी भाजून घेऊया. मसाले छानपैकी भाजून घेऊया. त्यानंतर मी त्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे भरपूर. हिरवीगार देशी कोथिंबीरचा वास मस्त येतो. हे सगळं वाटण झाल्यानंतर मी त्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकलेले आहेत. आता तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही जर पातेलात करत असाल तर 1 कप तांदळाला 3 कप पाणी टाका. आणि कुकरमध्ये करत असाल तर 1 कप तांदळाला 2 कप पाणी पुरेसे आहे. इथे मी पातेलात करत आहे त्यामुळे 1 कप याला मी 3 कप पाणी घेतलं आहे. त्यानंतर वरून अजून थोडी मी हिरवीगार कोथिंबीर टाकली आहे. बघा किती छान वाटत आहे. तर अशा प्रकारे आपला मसाले भात ऑलमोस्ट डन. आता या पाण्याला एक उकळी येऊ देणार आहे. सगळं एकजीव करून याला एक उकळी येऊ द्या. थोड्या वेळ झाकून ठेवा, 10-15 मिनिटं. अशा प्रकारे आपला मसाले भात शिजून रेडी आहे. वरून तुम्ही अजून कोथिंबीर टाकू शकता. इथे मी टाकलेली आहे, मला कोथिंबीर आवडते. अशा प्रकारे आपला मसाले भात आणि साईडला एक लोणच्याची फोड. आहा, मस्त. तुम्ही एन्जॉय करू शकता हे.